नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही चाललो हैदराबादले, महाराष्ट्रातून आहे ना. लग्नाला तो लग्नगिनी झालं चाललो आता हैदराबादले. तर हे माझी मम्मी आहे. तर जाता जाता आहे ना मग मम्मीच्या डोळ्यात आसू येते, कारण रडत असते माझी मम्मी. कारण पहिल्या दिवशी ते पॅकिंग गिकिंग चालू असते, त्याच्या पहिल्याच दिवशीपासून कसं तरी होते मला मम्मीले. हे माली भावजं आहे, हे माली भाषा आहे, दोन चिटुकल्या आहे ना. लय मस्त आहेत बरं. पण काय करावं, लाड करायला भेटलंच नाही. 4-5 दिवस राहणं झालं, लग्न झालं, निघालं. हे माझी बहीण आहे मोठी. तर मला सांगा कमेंट करून, मोठं कोण दिसते, मी दिसतो का माझी बहीण दिसते? सांगा कमेंट करून. ना मी दिसतो का नाही मोठी बरं आहे की नाही, नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो, आहे ना. तर मग काय, ते ननद भावजायचं असते ना, ते जाता जाता टिक्के वगैरे लावणं, पाया घ्या लागणं. तर ते कार्यक्रम चालू आहे. माझी भावजं आहे ना, सकाळी सुट्टी बिचारी, डबा गिबा करते, तिला सांगायचं काम नाही, अशी आहे. डबा गिबा सगळं करून देते. एवढा जणायचा समजा सकाळी जायचं असलं की. संतूर मम्मीचं आहे, पण 2 पोरी आहेत. वाटतात का 2 पोरी आहेत म्हणून? वाटतच नाही, संतूर मम्मी आहे ते. काय रे, चल राहू दे ग, राहू दे ना. वैदू, मी चालली, मी येतो. तू येशील का आमच्या घरी? बाई ऊन पाय ना कसं लागू राहिलं. माझी चप्पल कोण ओली केली रे? हो चलो, चालतंय का? हा पिलू, वैदू. हो बाई, ते रान्नाला आरामशी ठेवायला. हॅपी पायचं बरोबर ठेवजो. तुकू का मामा माती टाकू घ्यायच्यात. माती हो तमत ना. हो, काय हाल सट्टा मारते. आता फोडत असता. चला जी हे पा, चला चला, बसा बसा लवकर. चलो बसा, चला गाडीत लवकर. गाडी चला, बसा लवकर. बाय करा, बाय करा. आपण अक्काच्या घरी जाऊ, अक्काच्या घरी जाऊ. लढते काय? काच खाली घ्या. खाली आम्ही चाललो हैदराबादले चाललो आता आम्ही. पप्पाला सांग, पप्पाले बाय. चालूच ठेवा मग. त्याची मटक पाहिजे. जय भीम, बाय. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो मला मायरातून. आणि हे आहे माझी शाळा. बरं 100 वर्ष झाले या शाळेला, माहीत आहे. अशी जिल्हा परिषदची शाळा होती हे, माहीत आहे. तर 100 वर्ष झाले, जुन्या जमान्यातली शाळा. वानलेलं नाही बा. बाय वैदू, बाय बाय. बाय चिकू, मामाला बाय कर. इकडे कर ना, माझ्या इकडे. इकडे तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता अकोला रेल्वे स्टेशन. तर बघू शकता, हा मला भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. तर पा कसं गेट खोलते, जसे काय मी निरा VIP गेट खोलून राहिला. माझ्यापेक्षा लहान आहे बरं. तर चला आता मित्रांनो, आता आम्ही बी निघतो बा. बाहेर अकोला रेल्वे स्टेशन आहे हे. हां, आणि एवढं भयंकर ऊन तपे. सकाळीच निघालो बरं आम्ही, 8 वाजता पोचलो इथं रेल्वे स्टेशनवर. नसं ऊन लागणं चालू झालं का नाही. अरे बापरे, मेलाले का म्हणलं. अरे बापरे, ह्या पा हे पोतळीतनी काय आहे मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला? ते आहे मांडेरांना, आहे ना. मांडेरांना घेतलं होतं, घेऊन ठेवलं जत्रीतनी. माझी आई म्हणे, ने बाई मांडेरांनी असू दे, मस्त मांडे खाऊ घाल बोले. म्हटलं बरं, घेऊन आली. मग त्याचं मस्त एखाद्या वेळेस मस्त मांडे करून दाखवीन तुम्हाला, आहे ना. तर तुम्हाला बी आवडतात का मांडे? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आता येते आमची गाडी. याच्या रंगातच आहे आता. तर मित्रांनो, तुम्ही कुठून कुठून मला हा ब्लॉग पाहू राहिले, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर आली आमची ट्रेन, बसलो आम्ही अंदर. आणि हे दोघं
जवाई मेवणे आहे ना काय गोष्टी करत आहेत काय सांगा. मी बी आली बा मग ऐकेले. मग काय गोष्टी झाल्या आणि आमची ट्रेन निघाली तर हे पा भाऊ आहे ना चालला. असं वाटते ना असं खरंच ना असं तिकडून माहेरातून येता आहे ना असं कसं तरी मन भरून येते बरं. काय मला डोळ्यात पाणी आलंच होतं पण मी म्हणलं जाऊ द्या आता. मा भावाला दिसलं की त्याचं मन खराब होते म्हणून म्हणलं जाऊ द्या आवरा. तर मग काय मित्रांनो मग लागली होती भूक. मग सगळ्याला भूका लागल्या. मग आता चला म्हणलं जेवणच करून घेऊ. टाईम झाला जेवणाचा. जेवण करायला बसलो. हे पा पोळ्या बनवल्या मस्त, अंड्याची चटणी बनवली मस्त, माईनं हिरव्यागार मिरच्याचा मस्त ठेचा बनवून दिला. तर मस्त आम्ही जेवण वगैरे केले. आम्हाला ना हे शीट लय आवडते बरं. हे शीट विंडो सीट एक नंबर असते आणि आम्हाला लय आवडते. मापेक्षा मा लेकराला लय आवडते. तिथंच बसतात झोपतच नाहीत. मग काय जेवण वगैरे झालं. मग आम्ही थोडासा रेस्ट केला. मी तर झोपूनच असतो बा कारण साहेब असले ना ट्रेनमध्ये सोबती तर मग काय मला टेन्शन नसते. मी दिवसभर झोपायच कामं करतो. मग आम्ही पोहोचलो बा आता काचीगुडा रेल्वे स्टेशन हैदराबाद. मग काय आलो रात्रीचे वाजले 10. लेट झाली होती अर्धा घंटा. तर म्हणून सगळं काही व्यवस्थित घ्या. मी म्हणलं बापा ते मांडेरानं व्यवस्थित घेतो रे बाबा दे माझं नाही तर फोडून टाकशीन. अत्रो काढलं ना घरी जायला लोक नाही तर फुटून जाईल. मग उतरलो आम्ही गाडीच्या खाली आणि मग केली आम्ही कॅब बुक केली आणि मग निघालो. काय आम्हाला 11 वाजले बाबा घरी येता अर्धा घंटा गाडी लेट झाली तर 10 वाजले आम्हाला. तर हे बघू शकता काचीगुडा रेल्वे स्टेशन आहे. लय जबरदस्त आहे. आणि याच्यापेक्षा बी रेल्वे स्टेशन होतं MP-चं भोपाळचं एक नंबर रेल्वे स्टेशन होतं माहीत आहे. जबरदस्त. भोपाळमध्ये होती ना मी. ते स्टेशन एक नंबर होतं लय स्पॉश निरा. तर आता आम्ही केली कॅब बुक आणि निघालो आता मस्त कॅम्पमध्ये. आता 1 तास लागते बा आम्हाला इथून रेल्वे स्टेशनपासून तर कॅम्प लोक जायला 1 घंटा लागते. तर बसलो आम्ही आणि मग काय जी सिटी दाखवतो तुम्हाला आहे ना. हे तर हायटेक सिटी नाही. हायटेक सिटी तर एक नंबर आहे बा. तुम्ही पायसान तर म्हणसान अरे बापरे हे तर पुराणी सिटी आहे हैदराबाद. आणि हायटेक सिटी जर म्हणसान तर या बिल्डिंगाच आहेत तिकडे. तर त्याचा बी व्हिडिओ टाकीन मी. तर ईद वगैरे झाली ना. ईद वगैरे झाली त्याच्यामुळे मस्त दुकानं वगैरे मस्त सजवलं होतं त्यानं. तर चला आता आलो आम्ही आमच्या एरियात. हे पहा आहे आमचा कॅम्प. आणि कॅम्पमध्ये आल्यानंतर हे पहा आमच्या कॅम्पमधलं आहे मंदिर. पहा किती मस्त रोनक आहे. मंदिराजवळ रोनकच असते आहे की नाही. तर पहा किती चांगलं लाईटिंग वगैरे लावलेली असते एनी टाईम. तर हे आहे आमचं क्वार्टर. या बिल्डिंगमध्ये फक्त आम्ही 2 परिवार राहतो. तर पोचलो आता आम्ही आमच्या क्वार्टरमध्ये. तर काय मित्रांनो लय थकलो होतो. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. स्वस्त राहा मस्त राहा. असेच आपले ब्लॉग पाहत राहा.